सहकाराला राजकारणापासून दूर ठेवल्यास सहकार निश्चितच यशस्वी होतो. श्री गुरुदत्त पतसंस्था याचं उत्तम उदाहरण असून संचालकांनी केवळ विश्वस्तांची भूमिका बजावत संस्था व सभासदांचं हित डोळ्यासमोर ठेवून कामकाज करत आहेत. त्यामुळे संस्थेने केवळ 7 वर्षात 13 कोटी रुपयांचा ठेवीचा टप्पा पूर्ण केला असून संस्थेने सभासदांना घर बांधणी, वाहन खरेदी तसेच शेती आणि उद्योग व्यवसायासाठी सभासदांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अल्प व्याजदरात कर्जपुरवठा केला असून संस्थेने सतत अ वर्ग कायम ठेवून चालू वर्षात 12,48,000 निव्वळ नफा मिळवला असून सभासदांना 12% लाभांश देण्यात येणार असल्याचं चेअरमन विलास पाटील यांनी सांगितलं. कुरुंदवाड येथील वृंदावन मंगल कार्यालय येथे रविवार दिनांक 26 जुलै रोजी श्री गुरुदत्त नागरी सहकारी पतसंस्थेची 7वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी संस्थेचा आढावा घेताना चेअरमन विलास पाटील बोलत होते. सभेच्या प्रारंभी श्री गुरुदत्त महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सभेच्या सुरुवातीला संस्थेचे व्हाईस चेअरमन जितेंद्र साळुंखे यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला, तर संस्थेचे सचिव मिलिंद सूर्यवंशी यांनी विषयपत्रिकेचं वाचन केलं. विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली. यावेळी सभासदांच्या मुलांना शैक्षणिक गुणवत्ता यादीत विशेष गुण प्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक सचिन मोहिते, तेजस कोळेकर, आनंद पवार यांच्यासह सभासदांनी मनोगत व्यक्त केली. या सभेस उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, नगरसेवक तानाजी आलासे, नगरसेविका सुजाता जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रकांत जोंग, ज्येष्ठ नेते रामभाऊ मोहिते यांच्यासह व्हाईस चेअरमन जितेंद्र साळुंखे, संचालक रविकिरण गायकवाड, गजानन पाटील, सुनील पाटील, आनंद पवार, किरण दळवी, सचिन मोहिते, तेजस कोळेकर, यासीन पैलवान, जितेंद्र चव्हाण, सौप्रिया पवार, सौरंजना भारत गायकवाड, मॅनेजर मिलिंद सूर्यवंशी यांच्यासह कर्मचारी सचिन गोंधळी, राकेश चव्हाण, पृथ्वीराज पाटील, आरती कुंभार आदी उपस्थित होते. ग्राफिक्सद्वारे पाहूया या संस्थेचा आढावा. सभासद 960, भाग भांडवल 58,75,000, निधी 99,67,000, ठेवी 13,27,00,000, ढोबळ नफा 42,77,000, निव्वळ नफा 12,48,000, गुंतवणूक 5,39,00,000, कर्ज 9,91,00,000 आणि ऑडिट वर्ग अकायम, लाभांश 12%. RTS न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ. लक्षात घेऊन सुरक्षित कर्ज वाटपावर भर दिला आहे. कर्ज वाटप करत असताना अल्प मुदत कर्ज, तारणी कर्ज, सोने तारण कर्ज, लघु उद्योजकांना कॅश क्रेडिट कर्ज, नवीन दुचाकी वाहन खरेदी, नवीन 4 चाकी वाहन खरेदी, ऊस तोडणी यंत्र खरेदी, ट्रॅक्टर ट्रेलर खरेदी, घर बांधकाम, घर दुरुस्ती या प्रकारची कर्जे संस्थेने योग्य ती काळजी घेऊन दिलेली आहे. संस्थेने गेल्या वर्षाखेरीस मेंबर कर्ज येण्याबाकी संस्थेची 6,99,52,000 रुपये इतकी होती. अव्वल वर्षात नवीन कर्ज पुरवठा 12,22,60,000 रुपये इतका केला असून मागच्या वर्षीमधली वसुली 9,30,48,000 इतकी झाली आहे. वर्षाखेरीस मेंबरांच्याकडे येण्याबाकी 9,91,64,000 रुपये इतकी आहे. यावरून असे दिसते की अहवाल सालात मागील वर्षीपेक्षा 2,92,11,000 रुपये इतकी सभासद कर्जात वाढ झालेली आहे.